सर एक्चुअली मोहितराव मुझे लैंडलाइन कॉल करते थे। विनय तू कॉल रेकॉर्ड ऐकव ना। आपलं डोकं आउट आहे, टोटल आउट। तेव्हा 2 खंबे पाठवून द्यायचे वाड्यावर। मोहितरावचा पत्ता कट करून कुणाला काय मिळणार आहे? काय फायदा आहे कुणाचा? काय हो इंद्रायणीताई, हे सगळं कसं जमवलं? मी आदूला सोडवून आणलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती त्या श्रीकलाच्या। हपकी बसल्यासारखं तोंड झालं होतं। हो ना हो, मोहितरावच्या खुनामागं हिचाच हात असणार आहे। आदूच्या निवडणुकीच्या वेळेस पण हीच तर दुवा होती मोहितराव आणि गोपाळ मध्ये। मोटिव्ह काय आहे तिचा? आधू, अरे घाबरले ना मी। काळजाचा टोकाच चुकला। काळजाचा ठोका चुकला मग आता ठेकादार काय? पाहता आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी। जरा जरा लाज रे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी। डान्स बेबी डान्स। अरे पण तू असं अचानक काय डान्स करायला लागलास? इंदू इतका खुश आहे ना मी, इतका खुश आहे ना की बस। इंदू तू अगं मला जेल मधून बाहेर काढलंस। मी स्वतःला खुनी समजत होतो, त्या गिल्ट मधून सुद्धा तुम्हाला बाहेर काढलंस। अगं इंदू मला वाटलं सुद्धा नव्हतं की कधी तुझ्यासोबत असं पुन्हा डान्स सुद्धा करेल मी। थँक्यू बोलस तर फटके खाशी ना। तुला माहितीये तेरे लिए कुछ भी। ठीक आहे मग लव यू म्हणतो। लव यू। इंदू मी होपच सोडली होती ग। होप तोप गोष्ट आहे, अजिबात सोडायची नाही। इंदू अगं किती भारी असतो, किती भारी बोलतेस। मी मेन आहे ना, मेन माणसाला सगळं सुचत असतं। कोणी केला असेल मोहितरावाचा खून आणि का केला असेल? यात काय कुड लपलाय?
कोपरा न कोपरा चेक करा. चला. ओरडे. गुन्हेगार कोणता ना कोणता पुरावा मागे सोडून जातोच. मोठ्या बाई, बाहेर ये. स्वयंपाकघरात महत्वाचं काम आहे. अहो मोठ्या बाई इथं कशाला आणलंय? बस पटकन. अहो पण कशाला? बस म्हणते ना. बस म्हणलं की बसायचं. गोष्टीला फाटे नाही फोडायचे. बसले. मग आता काय दृष्ट काढू तुझी? नाही नाही, तसं नाही. तसं नाही. खरं तर तसंच करायला पाहिजे होतं. तवाच दृष्ट काढायला पाहिजे होती. माझी इच्छा होती आदोक्षज बरोबर जोड्यानं दृष्ट काढावी तुझी. मोठ्या बाई, काही बोलू नकोस. पण ती पाताळ यंत्रीबाई होती ना तिथं, म्हणून नाही काढली. वाटलं तुला रात्री बोलवून द्यावं आणि मग दृष्ट काढावी तुझी. काढते. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, कोणाची पण दृष्ट नको लागू देऊ माझ्या सुनेला.
इंद्रायणी. सावित्रीनं सत्यवानाला यमराजाच्या तावडीतनं सोडवून आणलं. अगदी तसंच केलं तू आदोक्षच्या बाबतीत. मला खात्री होती तू त्याला घेऊन घरी येणारच. या घराला बरबाद करायला ती श्रीकला आली आहे. त्या श्रीकलेला या घराची वीट सुद्धा हलवू देणार नाहीस तू. खात्री आहे मला. इंदू, नाही करशील ना या घराचं रक्षण? मोठ्या बाई, एक बोलू का? बोल. मोहितरावच्या खुनामागे मला एका व्यक्तीवर फुल डाऊट आहे. कोणावर? अजून कोण? श्रीकला. हॅलो, काय? अगं पण हा संशय घेऊन तू कितीतरी वेळा तोंडावरती आपटलीस. तो संशय नव्हता, पक्क माहित होतं मला. होय, पण तिच्यावरती इतकं दाटमदाट संशय येण्याचं कारणच काय? तिचं थोबाड. असं काय लिहिलंय तिच्या थोबाडावर? अध्यक्ष सुटून कस काय आला याचा धक्का. दरवाजा का बंद आहे? अरे यार, तांब्या आणायला विसरले. काय यार श्रीकला, शिट. तुम्ही अध्यक्षची नजर काढत होतात तेव्हा खाऊ का गिळू अशी तिची नजर. हा, पण तीनच तर टीप दिली होती ना का मोहितराव अध्यक्षवरती हल्ला करणार आहे म्हणून. आणि तीच नाचत होती जेव्हा अध्यक्षावर पालंट आलं. मोठ्या बाई, पोटात एक आणि तोंडावर दुसरंच. म्हणजे घरच्यांसमोर ना असं एकदम कोड 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 बोलत आणि एकट्यात बिंदास धमक्या देते मला. एकदम डुप्लिकेट पॉलिसी. हो ना हो, अध्यक्षच्या केस माग हिचाच हात असणार आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का मोहितरावाचा फोन श्रीकलेने केला? असं पण असूच शकतं ना मोठ्या बाई. हा पण नसू पण शकतो ना. म्हणजे मोहितरावाचा फोन श्रीकलेनं केला नाही अशी पण गुंजाईश राहतेच. नाही, ते काय नाही. आता आपल्याला जे काही करायचं ना ते थेट पुराव्यानिशी साबित करायचं. आत्या दिसत नाही वाटतं आता तुला? आत्या, अगं असं काय बोलती? एवढी दुबईवरून आली मी, आल्यापासून बसली का माझ्या जवळ? चौकशी केली का माझी? अध्यक्ष महाराज सुखरूप आले का नाही घरी? आले का नाही? मग आता आत्याकडे लक्ष द्यायचं. बर, सांग काय अडचण आहे? अडचण अशी नाही, बरं ते जाऊ दे. मला सांग, तू करिश्माला पैसे दिले होतेस का ठेवायला? पैसे? वाटलंच होतं मला, हिनं काहीतरी घोळ घालत असणार. अगं आत्या, पण पैशाचं काय?
तू नाही दिलेस ना पैसे? नाही. नक्की नाही दिलेस ना? नाही. जीव द्या आता. चांगलीच ठोकून काढते तिला. नाही म्हणजे आत्या, अगं दिलेत. मंद आहे का ग? आधी नाही म्हणली, मग म्हणती दिले. दिले का नाही दिले? दिलेत अगं आत्या. कशाला दिले? सगळे बँका काय ओस पडल्या होत्या का? नाही तेव्हा घरातले सगळे चिल्लर गोळा करतीस आणि बँकेत नेऊन ठेवतीस. आता कशाला दिले तिला पैसे? अगं आत्या, सांभाळून ठेवायला दिलेत. वा, किती हलकटपणा आहे ग तुझा. मोठ्या बहिणीच्या आधी हे श्रीमंत घर बघितलं, लग्न करून घेतलीस आणि आता तुझ्या श्रीमंतीचा माज दाखवतीस आम्हाला. अगं आत्या, तू तिला सांभाळायला पैसे दिलेस तू? हे बघ, हा माज आहे ना तुझ्याकडेच ठेवायचा. आत्या अगं, काय बोलायले तू? तुझे ऐकतीस ना तेच बोलते. आता नुसती बोलते. पुण्यांदा जर पैसे दिलेस अशी ठोकून काढेन ना तुला. आत्या हे अगं, बघ, तुझ्या पुढे हात जोडते. एकुलतं एक लेकरू आहे माझ. तिला ना मी असं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. तिला जर तू काय गोत्यात अडकवलंस ना, याद राहा, माझा लय जीव आहे तिच्यावर. म्हातारपणीचा एकच सहारा आहे आमचा. बाय, आमच्यापासून हिरवू नकोस तिला. अगं आत्या, मी असं पुण्यांदा पैसे द्यायचे नाहीत. त्याचं का बोलली? कोणते पैसे? करिश्मा आमच्या व्यंकट भाऊजींना कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि ही दोन माझ्या अधोक्षच्या गळ्यात बांधली कुणाच ठाऊक. नालायकपणाचा कळस आहे, कळस. आळसूबाईचं शिखर आहे. मोठ्या बाई, काय झालं? काय झालं काय? इंदी, माझं नशीबच फुटकं आहे. आता ते ना जरा चिकटवायला पाहिजे. 10 वेळा सांगितलं तिला, चहा दे, चहा दे, चहा दे, चहा दे. अजून पत्ता नाही. काय माहिती कुठं गेलीये? काय आसामला गेली की काय चहाची पानं खुडायला? मोठ्या बाई, तुम्ही शांत व्हा बरं. इंद्रायणी तर एखाद्या कामात अडकल्या असतील ना. मी देऊ का तुम्हाला चहा? आत्ताच बनवलाय. तू देणार? हो, म्हणजे तुम्हाला माझ्या हातचा चहा चालणार असेल तर. का नाही आवडणार? आवडेल की. त्या इंदीपेक्षा चांगलाच करशील तू चहा. काय माहिती. काय माहिती म्हणजे? माझा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास? हो आहे ना. घ्या.
बरं मी जरा आलेच हा. हा पोटातलं पाणी सुद्धा ढळू देत नाही बेरकी पोरगी. माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते का नाही ठेवत काहीच कळू देत नाही. हिच्या गोट्यात शिरण्यासाठी मी इंदूला शिव्या घालते हे हिला कळू नये म्हणजे झालं. करिश्माताई, करिश्माताई, थांब 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 थांब. थांबत का नव्हतीस? ऐकायला नाही आलं का? ऐकायचं नव्हतं? इंदे, ते असलं फालतू बोलत बसायला माझ्याकडे येळ नाहीये. लय काम पडलीत बाय. कुठं कुठं काम आहेत? इंदे, मोठी मी येत, मला प्रश्न विचारायचे नाही. मग तू स्वतःहून सांग. काय? कशाचं कशाचं म्हणजे? पैशांचं. आता कोणत्या पैशांबद्दल बोलत होती? इंदे, नवऱ्याची जेलमध्ये लयच उलट तपासणी झालेली दिसतीये ग. तुला पण लागली वाटतं सवय उलट तपासणी करायची पोलिसांसारखी. आता फालतू कोण बोलतंय? मला नाही इंदे, लय भूक लागलीये, येते मी. बाय. नाही, आधीच सांग, खोटं का बोललीस आत्याला? मी कोणते पैसे दिले तुला? हा, कसली पैशांबद्दल बोलतीये तू? बंडल मारले मी मदरला. झालं का? मारलंच बंडल. तिचा किरकिरा स्वभाव. मला फादरने पाठवले दुबईहून पैसे. आता बने तुला कशाला पाठवले पैसे? जास्त होते आता. डिटेक्टिव्ह गिरी जास्त होती. उत्तर दे आधी. हिंदी अगं ते मोबाईल घ्यायचा होता मला, न्यू मोबाईल, म्हणून फादरने पैसे पाठवलेत दुबईहून. मग आता हे मदरला कळलं तर ती घेऊन देणार आहे का? तू सांग बरं. नाही म्हणून हे तर खरं बोलालीस का? आता तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर गेली उद्या. अगं पण आज तो बघ. ए बघ इंदे, जाऊन आज तो मला विचार तुझ्या. मला लय भूक लागली. बाय. अगं करिश्मा ताईनी काही उलट सुलट तर केलं नसेल ना? हे बघा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यांना सम प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे. आता कसं आहे, ती शेळकेवाडीची जी नदी आहे ना, त्याच्यावरचा जो बांध आहे तो जर पूर्ण झाला तर त्याचा फायदा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण होईल आणि आपल्याला पण होणारच. आता फक्त एक गोष्ट करावी लागेल आपल्याला, की आपल्या सगळ्यांना ना थोडी थोडी जमीन द्यावी लागेल. हे बघा, हा मला प्रस्ताव मान्य नाही. तुम्हा सगळ्यांचा तर फायदा होईल, पण माझी आणि रत्नाकरची तर जमीन जाईल ना. हो हो, बरोबर बोलताय ते भांबरेकर. पण अध्यक्ष महाराजांनी सांगितलं होतं ना तुम्हाला की तेवढी जमीन दिली जाईल म्हणून. आम्हाला आमची जमीन पाहिजे, नाहीतर डबल जमीन पाहिजे. हे बघा, ही तर तुमची अडवणूक होतीये. हे बघा दादा, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. नाही नाही नाही, हे बघा, आम्ही डबल जमीन तर नाही देऊ शकत, पण जेवढी जास्त देता येईल जमीन तेवढी देण्याचा प्रयत्न करू आम्ही. कॉम्प्रोमाइज होणार नाही. हो हो, बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं. ओ रत्नाकर आणि भांबरेकर, तुम्ही अध्यक्ष महाराजांना विरोध करू नका, नाहीतर तुमची गत्या मोहित रावांसारखी व्हायची बघा. आओ सरपंच साहेब, जस्ट जोकिंग करत होते, एवढं मनावर घेऊ नका हो. ओ मॅडम, कुणाशी जोकिंग करता हे कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका. हा, आता अशी मीटिंग संपलेली आहे, आम्हाला हा काय प्रस्ताव मांडला नाही. हा, मीटिंग संपली, चला निघूया. चला चला चला.
नाही नाही मंजुळाताई, तुमचं बरोबर आहे. आपण हा मुद्दा पुढच्या मीटिंग मध्ये मांडू. मी तुम्हाला कॉल करते हा, 1 मिनिट. आदू, काय रे? अरे ती पंचायतीची फाईल आहे ना, मग अशी का फेकली? अगेन तू काय करू मग मी काय करू तूच सांग. आज पंचायत समितीत गेलो होतो तर तिथे सगळेजण माझी चेष्टा करत होते. एक बाई तर काय म्हटली माहितीये की अध्यक्ष महाराजांना विरोध करू नका, नाहीतर ते आपला पण हाल मोहितराव सारखा करतील. काय बोलू आता इंदू, मी काय कुणी आहे का? कुणी आहे मी? आदू तू नाही सर. हे बघ इंदू, हे बघ, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ना खरा खुनी पकडला गेलाच पाहिजे. मामा लवकर चल. काय झालं? अरे पोलीस आलेत. पोलीस? हा. चल. अगं चाकू नीट पकड. समजा लक्ष त्या खाण्याकडेच. ए बाई, मी काही हिंदी नाही हा तुझ्या शिवाय ऐकून घ्यायला. आणि मी बी काय बाई नाही, आई आहे तुझी, नीटच सांगणार. हो ना, मग आईसारखं वाग जरा, लाड कर माझे. त्या लाडाने तर येडी झालीस. लहानपणी जसे कान पकडले असते ना, सुत सारखी सरळ झाली असतीस. असं उलट नसती बोललीस आईला. पैसे कुठून आले? मग तर काय सारखं पैसे 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 पैसे. ये घे, झालीये चिरून भाजी, पटदिशी फोडणीला टाक. मला भूक लागली. माय, काय देखणी भाजी चिरलीस ग. अक्कल नाही काडीची, मला शांतपणे शिकवतीस होय ग. ही अशी भाजी कापते? ए, अशी कापतात का? अशी बघितली होतीस का भाजी कधी? हो ना, चिर मग तुझं तुझ. हा, हीच करते ना समजा काम. तू आपली गावभर हिंडत बस, काम ना धाम. रेश्मेच्या घरी जाशील ना माय, कल्याणच करशील त्यांचं. तुझं काय आईच्याच नावानं खापर फोडतात. खापर फोडणाऱ्या घरात मी जाणारच नाही. मी तर असं मस्त एखादा श्रीमंत पोरगा बघणार, गोपाळपेक्षा पण भारी. करिश्मा, बघ बाई बघ, लय श्रीमंत नवरा बघ, आणि या गरिबीतून बाहेर काढ बाई. किरकिर करणारीला मी नसतं बाहेर काढत. आता स्वतःच्या आईला असं बोलतात होय? माझं बाळ आहे ना तू, करिश्मा, माझं लाडच बाळ ग. हो ना, मग आता जा, पण दिशी काहीतरी गोड खायला जा. गोड खायला पाहिजे. थांब, आरती ठेवलं. तुझ्यासाठीच ठेवलं होतं. तू बरं आता लहान आहेस वय तू. आकर. सुशीला त्या काय? आताच्या आता बाहेर चला बरं तुम्ही. काय झालं? बाहेर चला लवकर, पोलीस आले. पोलीस?
इन्स्पेक्टर सर, मोहितरावाच्या खुनाविषयी काही कळलंय का? हो, त्या संदर्भातच एक डेव्हलपमेंट आहे, म्हणूनच आम्ही इथे आलोय. तपासादरम्यान बऱ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या. त्यानुसार एक लीड मिळाली आहे, म्हणून तर आम्ही इथे आलोय. साहेब, नेमकं झालंय काय? कळेलच तुम्हाला. आय मीन सगळ्यांनाच कळेल. मला सांगा, करिश्मा दत्तोबा शेलुकर इथेच राहतात ना? करिश्माला शोधत आले ते? हा काय नवीन ट्विस्ट आहे? इथंच राहते. ती आणि तिची आई सुशिला, दोघे जणी इथं आश्रित आहेत. म्हणजे आधी दत्तोबा, करिश्माचे वडील, ते पण राहायचे, पण आता दुबईत असतात. ते त्यांचं घर जळालं ना, तेव्हापासून ते हितच आहेत. पण काय झालं? करिश्माला सापडलं का मोहितरावाचा खुनी? सांगतो ना, सांगतो. बोलवा त्यांना. ए सुशिले, बघ कुठे करिश्मा, बोलू तिला. ओ सुशीला आत्या, अहो ते इन्स्पेक्टर साहेब विचारतायत तुमच्या मुलीबद्दल, सांगा ना. माय सेल्फ विंजे सरकार. शी इज सुशीला आत्या, मदर ऑफ करिश्मा. हा, सांगा. नमस्ते साहेब, माझीच पोरगी. काय झालं पण? म्हणजे असं अचानक तुम्ही आला, तिला बोलवताय. काय झालंय का? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा. कुठे आहेत त्या? ती आहे ना इथंच. सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. विंजे सरकार आहे आम्ही, पण करिश्मासाठी पोलीस आलेत, त्याच्याबद्दल नो आयडिया. तुम्हाला विचारलंय का कोणी? ओ सुशीलाबाई, करिश्मा कुठे आहे? होय, आवाज देत. करिश्मा, ए करिश्मा, करिश्मा. ये, घाबरू नको. काही नाही. साहेब, ही माझी पोरगी करिश्मा. जरा लढच आहे, लहान आहे ना अजून. गावभर हिंडत असती बघा. चुकलं असेल ना तर लहान म्हणून सोडून द्या. चुकलंय का काय? हे मी तिच्याशीच बोलतो. तर करिश्मा,
मोहितरावचा खून ज्या रात्री झाला त्या रात्री तुम्ही त्यांच्या घरी काय करत होतात? काय बोलताय साहेब तुम्ही? पोरीची जाते ती, रात्री कशाला जाईल परक्या माणसाच्या घरी? मी म्हणलं दिवसभर हिंडती, रात्री नाही. तसं बघायला गेलं तर मोहितरावाचा आणि हिचा काहीच संबंध नाही. तुम्ही त्यांच्या वकिलात? नाही ना? मग शांत रहा. प्रश्न त्यांना विचारलाय, मग उत्तरही त्याच देतील. बोला करिश्मा, त्या रात्री तुम्ही मोहितरावांकडे का आणि कशासाठी गेला होतात? एवढ्या रात्री तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे? मी कशाला जाईल? हा, आणि ते पण इतक्या रात्री मी नव्हते गेले. तुम्ही जेवढं खोटं बोलणार तेवढं तुम्ही अडकत जाणार. गेलेच नव्हते. तुम्हाला मी परत एकदा वॉर्न करतोय, खोटं बोलू नका. तुम्ही तिथे गेला होतात, आमच्याकडे आय विटनेस आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तिथे गेला होतात याचा सबळ पुरावा आमच्याकडे आहे. नाही पटत? ठीक आहे, दाखवतोच तुम्हाला. तुम्ही तर खरं बोलत नाही आहात, पण तुमचे डोळे तर खरं बोलतील. त्यावरती तर विश्वास ठेवाल ना तुम्ही? बोर्डे द्या माझ्याकडे. म्हणजे करिश्मा खरंच मोहितरावच्या घरी गेलेली? पण का गेली असेल ती त्याला भेटायला? आठवतं की नाही? हे कानातले तुमचेच आहेत ना? तुझे? आम्हाला क्राईम लोकेशन वरती, म्हणजेच मोहितराव बोडके पाटलांच्या घरी हे मिळालंय. तिथे काय करत होतं हे करिश्मा? पाहिलत?
आठवतंय? एकदा बघा नीट. नाही आठवते? जर करिश्माने खरंच खून केला असेल तर तिची तर वाटच लागणार आहे. चांगलीच मज्जा येणार आहे. हळूहळू दिग्रसकरांचं घर निकामी होताना दिसतंय. आठवत नाही? बर. एक काम करा, चला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यावर भल्या भल्यानं सगळं आठवतं. अहो साहेब असं काय बोलता? अहो, लहान लेकरू आहे ते. तिने काय बी केलं नाही, मी सांगते ना तुम्हाला. पाटील मॅडम, या यांना ताब्यात. चला पोलीस स्टेशनला, तिथे आठवेल सगळं. अहो साहेब असं काय बोलता? अहो, लहान लेकरू आहे ते. तिने काय बी केलं नाही, मी सांगते ना तुम्हाला. पाटील मॅडम, घ्या यांना ताब्यात. मी नाही जाणार आहे पोलीस स्टेशनला. मी नाही जाणार. करिश्मा करिश्मा काय करते तू? सोड त्याला, सोड. अगं त्याला लागेल ते. सोड सोड. करिश्मा सोड त्याला. अगं काय बोला ना. आई थांब. करिश्मा, हे बघ, जुनियर विंजे सरकारांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर चांगलं होणार नाही. त्याला सोड. मी नाही सोडणार आहे. जावे बापू, तुम्ही काही बोलू नका. सोड 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 त्याला. करिश्मा लागल सुनील, लागल. हे बघ, हा मूर्खपणा आहे करिश्मा ताई. कायदा हातात घेऊ नको. तू जर निर्दोष असशील तर तुला काही होणार नाही. सोड सोड राहायला आधी तू. मला शांतपणा नको शिकवा. शांत बस. सोड माझ्या मुलाला, सोड. करिश्मा अगं बाळ, सोड त्याला. तुला काय नाही करणार ते. नाही नेणार. नाही, मला गुपचूप जाऊन द्या. बाजूला व्हा, नाहीतर आज जीवानिशी जाईल. बाजूला व्हा. करिश्मा, करिश्मा, हे बाळा पडेल तुला. करिश्मा, त्याला सोड. बाजूला, बाजूला. बोडे पकडा त्यांना. जा पकडा तिला. किती लागलं? त्या बावटाने पाडलं ना तुला. ऐक दाखव. हळूहळू. बघा ना किती रक्त येत आहे. अगं बघ ना. ओ बाळा, ऐक. अजून कुठे नाही ना लागलं? फ्रॅक्चर वगैरे नसेल झालं. बापरे, किती रक्त येते. हळू हळू हळू. नारायणी ताई, थोडंच खरचटलंय. शांत हो.
थोडस कुठं ज्युनियर विंजे सरकारांचं रक्त काढलंय तिने. मी आता तिला सोडत नसतो. खून का बदला खून से. जावई शांत शांत. सासूबाई बघताय ना किती लागलंय त्याला, काय हाल केलेत त्याचे. वा बाजूला. राया एकदम शांत. हा रडायचं रे. शांत शांत. किती लागलं रे तुला? हा इथं दुखतंय का? इथं. नारायणी नारायणी या बघ. हात हलव बरं त्याचा. बघ बरं. हा जोर जोरात लागलं रे बाळाला. आता बरं वाटतंय का? हा बघू बघू अजून कुठे लागलं. नाही 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 मी काही नाही हात लाव. नारायणी तू आता रडू नको बरं, नाही तर आधी तुलाच मारेन. शूर आहे आमचं लेकरू, त्याला काही झालं नाही, नाही की नाही? हा आता मला सांग, हात तर हालतोय व्यवस्थित. उभं राहा बरं. हा उभं राहून दाखव मला. हा हा सावकाश सावकाश एकदम. हा हळू. हा 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 बघू बरं. हा आता उभं राहता येते ना तुला राया? घाबरू नको बाळा, आता आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्या बरोबर. आणि असं एकदम अवसान नाही गाळायचं. अरे एकदम स्ट्रॉंग आहेस ना तू. हा हो की नाही? आमच्या सगळ्यांची मदत तुझ्यावर. तू आम्हाला वाचवायचं खरं तर, आहे की नाही? छान ताट उभं राहा, रडायचं नाही. हो 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 हो. हा नारायणी बघ, याला इथं लागलंय ना, इथं आता आपण त्याला औषध लावूया बर का. हे बघ तुला उभं राहता येतंय, हात हालतोय, एकदम टापोटाप आहे. आता मला सांग, कुठं गेली ती करिश्मा? हा तिकडं तिकडं गेली का? इन्स्पेक्टर साहेब, इकडं नाही तिकडं गेली ती. आणा तिला. होय, आमचे कर्मचारी त्यांच्या मागावर गेलेत, पण करिश्माने हे खूप चुकीचं पाऊल उचललंय. मला वाटतंय ते वरच्या आळीकडे गेली असतील किंवा बस स्टँडकडे गेली असेल. बघा बघा, भूताच्या माळ्यावर पण बघा, त्या शाळेत पण बघा. कसंही करा, शोधून काढा. जमीन खोदा, आकाश फाडा, काही करा आणि तिला ना जेलमध्ये टाका. एक शांत जावई बापू. पोरग व्यवस्थित आहे ना आपलं? हा, ते त्यांचं काम पाहतील. तुम्ही असं करा, याला आतमध्ये घेऊन जा. नारायणी, इथे रक्त येते ना, त्याच्यावरती हळद दाब. हा एकदम शांत राहा समते. हळू सावकाश. हळू राय हळू. थांबा सुशीलाबाई, कुठे गेली असेल तुमची मुलगी? रक्ताची शपथ घेऊन सांगते, मला नाही माहिती हो. आत्या तू घाबरू नकोस. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीने कॉन्टॅक्ट केला तर? आम्ही कळवू की तुम्हाला सर. रडू नकोस ग. यास आहे. ज्याला आपण आपलं समजावं, त्यानंच आपला जीव घ्यावा. लेकरू घाबरून गेलो पोलिसांना बघून. आपल्या रायावर असं नव्हतं करायला पाहिजे तिने. चुकलंच तिचं.
तिचं कसलं चुकलं ग? तिचं नाही, आमचं चुकलं. आज शिकले मी, चूक दुसऱ्याची कधीच नसते, ती आपलीच असते. यांना जर माहिती असत ना का तुझी पोरगी हे असले रंग दाखवणारे, तर तुम्हाला घरात कधीच घेतलं नसतं. असं नका म्हणू मोठ्या बाई. आता करणार, तुझ्या नवऱ्याला दत्तोबाला दुबईत फोन कर आणि सांग तुमच्या सारख्या सज्जन माणसाची पोरगी खुनी निघाली म्हणून. कोण नाही केलं माझ्या करिश्माने मोठ्या बाई. तुमच्या पुढे लेकरू मोठं झालंय. कधी उलटून बोलली तुम्हाला का? तुम्ही सांगत तसं केलं तिने. कोण नाही करणार ती म्हणली ना पोलिसांसमोर. ती गेलीच नव्हती त्या मोहितरावच्या बंगल्यावर. गेली नव्हती, मग तिचं ते कानातलं कसं काय सापडलं मोहितरावच्या बंगल्यावर? ते काय चालत चालत तिथं गेलं? सुशिले, अगं खाल्ल्या मिठाला जागावं. काय बोलतीस तू? आमच्या घरामध्ये पोट फुटेस्तवर खाल्लंस तू, फुकट मिळतंय म्हणून. आणि तुझी ती निलाजरी दोन माझ्या नातवाच्या गळ्यावरती चाकू ठेवती. लाज आहे का तिला? असं यंधळावाने का वागली मला बी नाही समजत हो. कारण खान तशी माती, वळचणीचं पाणी वळचणीला जाणार. संस्कार केले तू तिच्यावर, हे जर आम्हाला आधी माहिती असतं ना तर तुम्हाला घरात काय दारात सुद्धा उभं केलं नसतं. बरोबर आहे, आमचं चुकलं. तुम्ही आमच्याशी असंच वागणार. मोठ्या बाई अहो असं काय करताय? कुठले आई वडील आपल्या मुलांना असं शिकवतात? शकुंतले लहानपणापासून पाहते ना मी तिला. असलीच आहे ती. तिचं माप तिच्या पदरात. पण बिचाऱ्या सुशीलाताईंना कशाला बोलताय तुम्ही? ही आणि बिचारी हिच्या पोरीकडे लक्ष नको? तिला बिघडवण्यात हात असेलच की. कुणाचा ना कुणाचा. कुणाचा? कुणाचा? स्पष्ट बोल की. माझा? ए सुशिले, एक लक्षात ठेव, समोरच्याला बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे असतात. मोठे बाई, लेकरांना पंख फुटले ना तर आई बापच मी ऐकत नाही. काय करतात ते कळू देत नाही, काय सांगत नाहीत. मग छाटून टाकायची. ऐकत कसं नाही आई बापाच. आता नारायणीताईंचं त्या कंपाऊंडर बरोबर सूत जुळलं होतं. तेव्हा ऐकलं का त्यांनी तुमचं? काय करत होते कळत तरी होतं का? सुशिले, मोठ्या बाई बोलतेस? माझ्याशी हे बोलते? माझी अक्कल करती? माझी अक्कल करती? माझी माझ्याच घरात? मोठे बाई सोडा सोडा. मोठे बाई सोडा. जे काय झालं त्यात आत्याची काय चुकेल? सोडा ना प्लीज सोडा. बरोबर आहे. तू
तुझ्या आत्याचीच बाजू घेणार, तिलाच सपोर्ट करणार ना? मी फक्त खऱ्याची बाजू घेते. हिच्या पोरीनं आपल्या रायाच्या गळ्यावरती चाकू ठेवला, ते चाललं तुला? हा, मग त्याची शिक्षा करिश्माताईला मिळाली पाहिजे ना, आत्याला नाही. आणि या क्षणी उणी धुणी काढण्यापेक्षा महत्वाचं बोलूयात की. आत्या, हे बघ, मला खरं खरं सांग, करिश्माताई मोहितरावकडे का गेली होती? याची काही आयडिया आहे तुला? मी खरं सांगते, मला यातलं काहीच माहिती नाही. मग करिश्मा त्या रात्री 11:30 वाजता घराबाहेर होती हे तुला माहिती नाही? आता सांग, करिश्मा रात्री 11:30ला मोहितरावांच्या बंगल्यावर का गेली होती? माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच काय माहिती नाही. हिंदुमाय, तू तर विश्वास ठेव ग. हॅलो इम्या, हा सगळ्यांना घेऊन लवकर आपल्या नेहमीच्या जागेवर भेटतो ना तिकडे. हा, किशाच्या माळावर येतोच लवकर मी. हा, आणि ऐक ऐक, पप्याला सांगायला विसरू नकोस. हा, ठेवतो. कसली प्लॅनिंग सुरू आहे? काय मळ्यावर? अगं सगळ्या फंट्या गँगला बोलवलंय मीटिंग साठी. आणि मला विसरलास? तुला कसं विसरणार मी? का केलं असेल रे करिश्माने असं? मला नाही माहिती. आता मी काहीच सांगू नाही शकत. चल निघूयात. ऐकावं ते नवलच. त्या करिश्माने मोहितरावांचा खून केला, ही गोष्ट काही हजम नाही होते. अगं ती किती दीड शाणे माहितीये ना तुला. गोपाळच्याही सारखं मागे मागे करायची. नाही, पण इतक्या रात्री ती मोहितरावांच्या घरी का गेली होती? काय माहिती ग. म्हणजे आधी ना आम्ही सुद्धा कोणीच विश्वास ठेवत नव्हतो या गोष्टीवर. पण पोलिसांना त्या मोहितरावच्या घरी त्या करिश्माचं कानातलं सापडलं आणि म्हणून त्यांनाही दाट संशय आलाय की मोहितचा खून हा करिश्मानेच केलाय. नाही, पण तिचं या प्रकरणात अडकल्यामुळे आपल्याला काय फायदा आहे? सध्या तरी काही नाही, पण पुढचं काही माहिती नाही. तू ह्याचं गोल 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 काय बोलतेस ग? पुढचं माहित नाही म्हणजे काय? आता माहिती नाही म्हणजे नाही माहिती मला. पण रत्ना, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती ज्या प्रकारे या प्रकरणात अडकली आहे ना, जो त्रास होतोय ना, ती जे काही सफर करते ना, ते बघून ना माझ्या पोटात गुदगुल्या येतात. स्वतःला ना ती फार हुशार आणि चालाक समजायची, पक्की मूर्ख निघाली. हावरी तर एक नंबरची होती, सारखं पैसा 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 करायची. श्रीकले, तू मला टोमणे देतेस का? मला टोमणे देतेस तू? नाही ग, मी तर करिश्माचा स्वभाव सांगते तुला. एक आहे, पण तिची जी काही अवस्था झाली आहे ना, ते बघून मला फार आनंद होतोय. नाही, पण तू म्हणालीस की ती पळून गेली, पुढे काय होईल? काय व्हायचंय? आता ती पकडली जाणार आणि मग जेलमध्ये जाणार, आणि तिच्या पाठोपाठ त्या सुशिलेची सुद्धा दिग्रसकरांच्या घरातून हकालपट्टी होणार. असंही अशा आश्रित माणसांना घराबाहेरच काढलं पाहिजे. खायला काळ
आणि भुईला भारच आहेत. श्रीकले तू त्या दोघी दिग्रसकरांच्या घरातल्या प्रत्येक माणसाची ना अशीच वाट लागली पाहिजे आता. करिश्मानं काय करिश्मा घालून ठेवलाय हे तिलाच माहिती. तुम्हाला सांगतो तिचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही खराब आहे, दोन्ही फॉल्टी पीस आहे एकदम. अरे मुळात डोकं नावाची गोष्ट असते आणि त्याचा वापर करायचा असतो, हेच तिला माहिती नाहीये. मूर्ख आहे एक नंबरची ती, मूर्ख. पण हे सगळं आत्ता बोलायची वेळ आहे का? का बोलतोय आपण हे सगळं आत्ता? अगं इंदू, पण पळून पळून जाणार तरी कुठे ती? गाव बाहेर जरी गेली ना ती तरी पोलीस काही ना काही करून पकडून आणतील असतील. कुठेही पळून जाऊ द्या तिला, पोलीस ना 2 दिवसात मुसक्या बांधून आणतील. ते तर आहेच. पण त्यांच्या आधी आपण तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. काय? हो, सगळं लय कॉम्प्लिकेटेड आहे. पोलिसांनी तिला अटक करण्याआधी आपल्याला ती सापडली पाहिजे. अगं इंदू, पण पोलिसांकडे ना आय विटनेस आहे, त्यांनी तिला पाहिलंय. आय विटनेसच आहे ना, आणि आय विटनेस माणूसच असतो, माणसाकडून चूक होतेच ना. आणि मुळात जे दिसतं ते असतंच असं तर नाहीये. इंदू, हे बघ आदू, करिश्माताईंनी खून केलाय यावर पूर्णपणे माझा विश्वास नाहीये. तिचा मोटिव्हच समजेना मला. म्हणजे थोडक्यात काय, तर या प्रकरणाच्या बुडाशी जायचं तू ठरवलंय. हिंदू फॅन्टम आहेस तू. हिंदू तू मेन आहेस. बरं, ओके, आता इंदू म्हणेल तेच होणार. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना ना फोन करून कळवतो. ठीक आहे, मी पण माझं नेटवर्क कामाला लावतो, बघू आपण. गुड. हे बघा, काही करा, पण पोलिसांआधी मला करिश्माताईपर्यंत पोहोचवा, बस.